म्हटलं इकडे जुगाड बरोबर. म्या पटवलं माझ्या सासू सासरेले. म्या बरोबर माझ्या सासू सासरेले. आता ते म्हणे येऊ ते म्हणे आपलीच पोरगी आहे म्हणे. काय म्हणे तिथे दाखवलं का नाही, इथे दाखवलं काय. म्या बरोबर आहे ते बरोबर म्हटलं. म्हटलं मायबाबाची तब्येत नाही म्हटलं. तिथं काही आई बाबाला सुचत नाही म्हटलं. आईले कसं सुचत नाही म्हटलं. म्हणून आई बाबा म्हणते म्हटलं इथं दाखवा बा आपली पोरगी. तर म्हणून इथं दाखवते म्हटलं. बाई किती बाई मळमाळा लागली. ह्या पोट्टीसाठी काय काय नाही करायला लागून राहिलो माया मला. बाई तू समजूतदार आहे म्हणून बरं आहे. नाही तर मी काय केलं असतं माय. एकटीनं सारा जीवाला मला पेच पडला होता. तू आहे म्हणून मला हिंमत आहे, नाही तर काही मला हिंमत नाही. पुरी खचूनच गेली होती हो माय मी. सांगायला म्हटलं कोणी हाय नाही म्हटलं. माय तर लवकरच गेली माय. माय बहीण गिन्नी आहे. एखादी बहीण तरी पाहिजे अशा वेळेस असं वाटते. काय सांगितलं भाऊ काय ऐकते हो माय. ते त्याच्या संसारातच गुतले सारे. काही कोणी कोणाचं पात नसते. आपल्याला आपलंच पा लागते. तू काही टेन्शन घेऊ नको. मला सांगत जाय मनातलं. तू टेन्शन काही घेऊ नको. पण आई तुला एक गोष्ट सांगतो. तू अशी नको म्हणू. तिला पाहुणे पाहिले ते तिले तू अशीच काहीतरी मिस कर. आणि तिले तू माहिती घेऊन ये. आणि असा कार्यक्रम आहे तसा कार्यक्रम असं सांगून दे तिले. पण असं सांगू नको पाहुणे पाहिले येते म्हणून तुले. तू तिची साडी गिडी घेऊन येजो. ब्लाऊज घेऊच असेल ना. साड्या गिड्या तर माझ पाशी आहे म्हणा. मी देतो म्हणा तिले. माही ब्लाऊजही होते म्हणा तिले. त्याचं काही टेन्शन नाही आहे. तू फक्त तिले घेऊन ये बरोबर. नाटकं गिटकं करन ते येत नाही काय त्या कार्यक्रमात नसन तसं. तिले म्हणा जास्त लागते असं तसं तुला बोलावलं आहे बरोबर. तू आता तिले घेऊन ये मा घरी. आणि आपण तिच्या पायनीचा कार्यक्रम करूनच टाकू. मग मी तर बाबाला सांगून देतो का बा असा कार्यक्रम ठेवला म्हणून. आणि मी त्याच्याच घरी ठेवून देऊ बा. आणि बाबाला घेऊन येईन म्हटलं. क्लिअरच बोलली मी माझ्या सासूसोबत. माझ्या सासूला म्हटलं काय म्हटलं पैसे लागले तर म्हटलं माय बाबा देते म्हटलं. पण माही सासू तुला तर माहीत आहे ना बॅस तोंडा का पडतं म्हटलं. कधीच घेत नाही म्हणून पैसे. झालं बाई त्या सासूनं म्हटलं खर्चा गिरच्याचं काही म्हटलं नाही. त्या बाबाशी तर काही पैसे नाही म्हटलं. आता सगळा सारा खर्च होऊन गेला. आणि बाबूचं बारसही करायला लागलं. त्याच्यानंतर ते बायत पण आहेत पण सारंच करायला लागलं ना. त्या पोट्टीचं शिक्षण ह्या पोट्टीनं नुसतं दिवस लावणं लावले वाटे. कर बा जॉब गिफ्ट कायचा जॉब गिफ्ट हे पासच निघून राहिली. इकडे लक्ष असल्यावर खरंच पासून काही पोट्टी झालं. आता आपल्याला हे आता तळ आपल्या हाती आलं पाहिजे. आणि इथंच जमून गेलं पाहिजे. आता मला गीताचं एवढं काही ऐकल्यावर असं वाटते आता ह्याच सुविधात आपलं काम जमून गेलं पाहिजे बा. घरच्या श्यामचं जर लग्न व्हायचं असतं ना तर श्यामलेच देऊन दिलं असतं. बरोबर गुंडी फसवली असती म्हटलं. ह्या पोट्टीचं बरोबर श्याम एवढा चांगलं पोरगं भेटलं नसतं म्हटलं. काय त्याची बायको सुखात आहे म्हटलं. काही कमी नाही आहे म्हटलं. चांगला चांगला जाबुरी आहे. पण पोट्टी लहान पडत होती ना आपल्या इच्छी. नाही तर मी मा घरातच दिलं बाई आवाज. मी तिकडला आवाज येत राहते. इकडला तिकडला बोमलण्याचा. आई काय सांगू तुले त्या कोमलले काय कमी आहे काय. काहीच कमी नाही आहे म्हटलं. जे म्हटलं ते ठाई आहे म्हटलं. नवराई बाई हुशार आहे बाई. सारवतीचं पुरं करते हो माय. नीता तुला काय कमी आहे काय. तू सासू तुला कमी नाही कर. त्या सासरा तुला काही कमी नाही कर. आणि त्याचा माणूस तर माणूस आहे म्हटलं. अभिजी किती चांगले भेटले तरी तुले मन दुखतेच काय तुझं. तिथे तिच्या परीने भेटते बिचारीले कोमलले. असं नको म्हणत एवढी चांगली पोरगी आहे. ती पोरगी चांगलीच आहे ना बिचारी. कधी भांडत नाही त्यासोबत कधी तंटत नाही काही नाही. चांगलीच पोरगी समजणं माहिती आहे का काही. अशीच म्हणतो तू सारच मला माहीत आहे. सगळंच आहे तुले काही नाही देत. तुझी सासू एवढी चांगली आहे. तुझ्या अंगातला ह्या गुणबाई बंद करतो. असं बोलायचं कसं आहे. सांभाळून घे जराशी. एवढं चांगलं घर आहे सगळं आहे. अशी नको वागत जाऊ बाई. असं भेटत नाही काही म्हणतो आई. तुला स्वतःच्या पोरीपेक्षा त्या कोमलची भल्लीची येते बाई. आहेच ती पोरगी तशी. तिची ही करा जोगती. तूही आहे म्हणा माई पोरगी आहे तर. पण तुला सांगतो खरंच ती पोरगी चांगली आहे. अशी नको म्हणत जाऊ बाय. चांगली राहत जाय तिच्यासोबत. आणि त्या सासूसोबत चांगली राहत जाय. अशी बोलत म्हणत जाऊ बाय. बरं आपल्या तेच कमी पडून राहिली ना. तू जाऊ म्हटलं एखादी अरकाट जाऊ असती तर तिनं म्हटलं तू याला टाकणे लागू दिला असता बहिणी गिनीचा. बाय बरं ते समजून घेते तेव्हाच एवढं जमते ना. बंद कर थोडीशी ठीक आहे त्या जीवा. चल मग मी ठेवतो. अभिजीचा याचा टाईम झाला आहे. 2-3 दिवस तिच्या लक्ष ठेव. तिच्या कानावर गोष्ट जाऊ नको देऊ. आधी कापत होईन बरं. आपले पाहुणे पाहिले ते म्हणून तिला बरोबर दुसरं काही मिस सांग आणि तिला घेऊन ये. नाही तर तिच्या कानावर गेलं पाहुणे पाहिले नाही ती येणार नाही बरं. सांगून ठेवतो. इथं आली का मग बरोबर चांगली आपापच जागेवर येते ती. तीच कापी आहे बरोबर. तिला मी समजून सांगतो आणि सगळं बरोबर व्यवस्थित करून देतो तिचंही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपली नीताची बहीणचं लग्नाला काढलं ना. एवढं लवकर लग्नाला काढलं. ते तर शिकूनच राहिली व. लग्नाला नाही काढलं तिले. पण आता चांगला पाहुणा येऊन राहिला तर जाऊ देईन का हातून. लय चांगला पोरगा आहे म्हणते. आणि सगळं बरोबर आहे म्हणते. पण तिच्या बाबाचं म्हणणं पडलं का दाखवायचं बा म्हणून. असल्यावर काय हरकत आहे. करून टाका मग चांगलं काही असेल तर यायच्या दोघं गिगाचं पसंत आल्यावर. हो त्याचं म्हणणं तसं आहे. चांगलं छळ असलं चांगलं सगळं असलं तर करूनच टाकू बा.
मग पण तिच्या बाबाची तब्येत नाही ना बरोबर आता, त्याच्या यानं जराशी घाई करत असून ते. आणि तिची आईची काही तब्येत चांगली राहत नाही एवढ्यानं. हां, तर त्याचं असं असं का बा आता लवकर लवकर करून टाका मग काय बा. तेच जीव थकत आला ना, तिचंही सगळं करणं झालं पाहिजे ना. पण तिच्या बाबाची इकडून म्हणते आता काही होत नाही. आता तुम्हाला माहीतच आहे मागं त्याची तब्येत नव्हती बा, अटॅक आला तर किती त्याला प्रॉब्लेम झाला म्हणून. तर त्याला काही सुचत नाही म्हणते. तर मग आपल्या घरी त्यानं दाखवायचं ठरवलं आहे. तिच्या आईनं म्हटलं बा का दाखवा तुमच्या सासू सासऱ्याला जमते का बा. तर मी म्हटलं तिले का हो बा, तर काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना. कोणता प्रॉब्लेम राहणार बापा. पण सांगजो मला काय काय आणायला लागते तर, नाही तर वेळेवर करशील झमाल 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 झमाल. आपले पाहुण्या गिवण्यासमोर अशी बेइज्जत नाही झाली पाहिजे. काय काय सामान आहे तर आताच सांगून दे, लिस्ट करून ठेव आणि मी सगळं आणून देतो तुले काय काय तर. आजकाल म्हटलं फ्रूट गिफ्टचंही आहे म्हटलं, फ्रूट गिफ्टची ऑर्डर आताच सांगून ठेव जा. आणि आपण कोमलच्या घरी गेलतो तेव्हा आपल्याला फ्रूट गिफ्टचं होतं ना. आणि चांगले पाहुणे आहेत तर सगळंच पाहिजे म्हणा. तर कोणतेही पाहुणे असो म्हणा द्याच लागते चांगलंवालं. जरा तेही चांगलं वाटलं पाहिजे ना, का चांगलं चांगलं होतं बा, चांगले आहे बा म्हणून. आणि आपलंही नाव जाते ना. टेन्शन आहे ते फ्रूट गिफ्टचं बा. आता तुम्ही आपल्या घरी सामान असणच ना, आपल्या याच्या लग्नाचं होतं ते ट्रे गी सगळं ग्लास गिस नवीनच आहे ना सारं. सारंच नवीन आहे, काहीच काढलं नाही आम्ही त्याच्यातलं. श्रेय ह्या पांधाने ह्या सारंच आहे. आणि तेच आहे ना आपल्या घरी. त्याचं तर काही टेन्शनच नाही आहे म्हणा. मग ते काही विकत आणून लगत बरं झालं आपल्या घरी आहे सारं. नाही तर मग पंचायत झाली असती. लग्नाचं म्हटलं सारंच पाहिजे. चादर गिदरा चांगला आहे का, एखादी चादर गिदर आणू मी. ब्लँकेट गिंकेट चांगली. हो, चादरच पाहिजे असते. ब्लँकेट गिंकेट काय 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 आपल्या घरी झोपायला येते किती पाहुणे. फक्त बसाच लागते. तर सगळंच व्यवस्थित आहे, तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्ही राहायचा ह्या दिवशी, नाही तर जाण बसान इकडे तिकडे मित्राईवाशी. एवढा भयाड दिसतो का हो तुले. हा जाऊन बसन मी, एवढा भयाड नाही आहे. कोमल पोरगी आपल्याला पहिल्यापासून आली ती म्हटलं, आपण म्हटलं का हेच पोरगी करायची. आता हे पोरगही माहीत पडून कसं आहे म्हणून. आपल्याला लक्षातच आलं का मग आपण म्हणूच ते इले का करून टाका म्हणून. आपला शांत नाही नाही करे ना. आणि आता बा बरं कसा मस्त आहे. काय नवीन आलं का काय समजतं. मला दिसलं का झालं. वर वर पाहते हे लेकरं, दुसरं काय पाहते.